कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. असं परमात्म्याच्या बाबतीत लागू पडत नाही, कारण परमात्मा हा अविक्रिय आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला निर्माताही म्हणता येणार नाही आहे. म्हणून ती अनादी अशी स्वीकारावी लागेल, असं जगद्गुरू श्री शंकराचार्यांनी एक वचन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. माया ही अनादी आहे, पण ब्रह्मज्ञान झालं की ती माया राहत नाही, म्हणजे तिचा नाश आहे. अनादी शांत, तीन गोष्टी झाल्या. साधी शांत या सगळ्या वस्तू घ्या, साधी अनंत मोक्ष, अनादी शांत माया, आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा मुद्दा माझा आहे, अनादी अनंत, म्हणजे ज्याची उत्पत्तीही सांगता येत नाही आणि ज्याचा नाशही कधी नाही. अनादी अनंत असा कोण आहे, तर तो परमात्मा आहे. आणि अनंत अशा पद्धतीचा परमात्मा गोकुळामध्ये आला, म्हणून जे झालेलं सुख आहे तेही अनंत आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका, तुकाराम महाराज सांगतात, अंतपार नाही लेका. अनंत अशा पद्धतीचं सुख झालं, सगळीकडे उत्सव साजरा झाला. पण व्यवहाराची एक गंमत सांगतो आपल्याला. काय आहे, भगवान आले खरं, सुख आलं खरं, पण या सुखाचं महत्त्व किंवा या सुखाची जाणीव, या सुखाचं वैभव कधी येईल? काहीच त्रास नसताना मिळालेलं जे सुख असतं ना, त्या सुखाचं महत्त्व माणसाला कळत नसतं. माझं बोलणं लक्षात आलं का बघा? काहीच त्रास नसताना लोकांना असं वाटतं मात्र काही त्रास नसावा, काही नसावं, अगदी दिवस सगळा अगदी व्यवस्थित जावा, काही त्रास नसावा असं वाटतं. पण काहीच त्रास नसताना मिळालेलं जे सुख आहे त्या सुखाचं महत्त्व मात्र काही लोकांना वाटत नसतं. काहीतरी त्रास झाला पाहिजे, काहीतरी. बघा तुम्ही, कधी कधी पाऊस पडतो तेव्हा पावसात माणसं, आता इथं बरीचशी माणसं अशी खाली बसलेली आहेत, भाविक असे खाली बसलेले आहेत. मग ते लोक आम्हाला भेटल्यानंतर म्हणतात, महाराज अहो एक एक वेळेस हंतराडासुद्धा खाली नव्हतं, पण तशात बसून आम्ही ऐकलं बरं का. याचा आनंद वेगळा असतो, याचा वेगळा आनंद असतो. पाऊस पडत होता महाराज, पण आम्ही छत्री घेऊन का होईना पण ऐकलं बरं का, याचा एक आनंद वेगळा असतो. म्हणजे आपल्या ऐकलेल्या आनंदाला महत्त्व येण्याकरता कुठंतरी थोडासा दुःखाचा, कुठंतरी थोडासा त्रासाचा स्पर्श असल्याशिवाय त्या सुखाचं महत्त्व कळत नाही. गोकुळामध्ये भगवंताच्या अवतारांनी सुख झालं, भगवान अवताराला आले, सगळे सुखी झाले. रोज गोपिकांची गर्दी यशोदेच्या घरी, रोजच काही ना काहीतरी निमित्त काढून रोज गर्दी चालूच आहे. भगवानही त्या घरामध्ये इकडं तिकडं खेळत आहेत, आनंद सगळीकडे चाललाय. पण भगवंतांनी विचार केला, इतकं सगळं आनंद ठेवून जमायचं नाही. माझी दोन काम आहेत, एक तर आनंदाचा वर्षाव करण्याकरता तर मी आलोच आहे, पण इथं असलेल्या दुष्टांचा नाश करण्याकरता सुद्धा मी आलो आहे ना. इथं आलेल्या दुष्टांचा नाश, बसा बसा, कुठेतरी बसा, बसून घ्या. एकदा प्रवचन सुरू झाल्यानंतर या पुढं सरका, सरका कुठं तरी, म्हणजे तोही एक आनंदच असतो, त्याचा एक वेगळा आनंद असतो. हां बरं, या या इथंच या, आता डायरेक्ट या या डायरेक्ट या. भगवान आले, भगवान विचार करतात, मी आलोय खरं, पण सगळं उगी सरळ चाललंय, काहीच नाही. आलोय काय काही नाही, काही सगळं व्यवस्थित चाललंय. गोपिका काय येतात, रोज काय आनंदाने चाललंय. बरं यशोदा रोजच मला काय मांडीवर घेते, काय ह्या गोपिका काय घेतात मला, सगळं सरळ चाललंय. देवाने विचार केला, हे असलं काही चालायचं नाही, काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी याच्यामध्ये असे अदलाबदली झाल्या पाहिजे ना. म्हणून एका भागवतावर अभ्यास करताना एकाने एक लेख लिहिताना एक वाक्य असं सांगितलंय, पुतना आली नाही, भगवंतानी बोलविली, ये तुझा उद्धार करायचा आहे ना, ये. कारण पुतनेचा उद्धार भगवंताच्या शिवाय होणार नाही. भगवंताच्या बद्दल औदार्य सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड वर्णन केलंय. ज्ञानोबराय म्हणतात, देवा तू कसं आहे माहिती आहे का, तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र, जे वैरियाही दिदले. ज्ञानोबरांची भाषा किती गोड आहे पहा. ज्ञानोबराय बोलतात, कृष्णा भगवंता तुझं औदार्य
अप्रतिम अशा पद्धतीचा औदार्य आहे. तुझ्यासारखं औदार्यवान जगामध्ये कोणी नाही देवा. किती जरी औदार्याची उदाहरणं जगातली आम्ही दिलेली असली तरी तुझ्यासारखा औदार्यवान कोणी नाही. देवाचे गुण सांगताना मी परवाच एक ओवी सांगून आलोय, पुन्हा आज सांगतो. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेत, असं आपण ज्ञानोबारायांनी भगवंताचं जे वर्णन केलंय ते अनेकदा आपण बोलतो. भगवान औदार्यवान आहेत. किती औदार्य आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. तुझ्या औदार्याची रीती ही स्वतंत्र आहे कृष्णा. इतरांसारखं औदार्य नाही आहे तुझं. का असं स्वतंत्र म्हटलं? कारण देताना म्हणसी पात्रा पात्र. तू जर एकदा द्यायला लागला ना तर समोर असलेला पात्र आहे का अपात्र आहे हे बघत नाही, द्यायला लागला की देतच राहतो म्हटले. तुझा स्वभाव आहे देवा. तुझा स्वभाव असा आहे, एकदा द्यायला सुरुवात तू केली ना की तू बघत नाही पात्र आहे का अपात्र आहे, तो चांगला आहे का वाईट आहे, तो चांगल्या बुद्धीने आलाय का वाईट बुद्धीने आलाय, तू बघत नाही. तू इतका औदार्यवान आहे, तुझ्या जवळ आला ना की तू विचार करत नाही की हा कसा आलाय काय आलाय. तुझा जवळ आला म्हटलं की तू त्याचा उद्धार करून टाकतो. देताना मनसी पात्रा पात्र. कशावरून? ज्ञानोबाराय बोलतात, साधी गोष्ट आहे. कैवल्य ऐसे पवित्र. जगामध्ये सगळ्यात जर पवित्र काय असेल तर कैवल्य. कैवल्य या शब्दाचा अर्थ मोक्ष किंवा ज्ञान. जगामध्ये कैवल्यासारखं दुसरं काही पवित्र नाही. ज्ञानोबाराय बोलतात, खरं बघायला गेलं तर कैवल्यासारखं दुसरं काही जगात पवित्र नाही, मोक्षासारखं जगामध्ये दुसरं काही पवित्र नाही. पण अशी कैवल्यासारखी पवित्र असलेली वस्तू सुद्धा तू कुणाला दिली? वैरियाही दिली, वैर्याला दिली. पुतना वैरी आहे तुझी. पुतना वैरी मारायला आलेली होती. पुतना काही चांगल्या बुद्धीने आलेली होती का? मारायला आलेली होती ना. पण त्या पुतनेचा सुद्धा तू उद्धार केला ना. भगवंताच्या हाताने मरण होणं याच्यासारखा उद्धार दुसरा कोणता आहे सांगा? दुसरा कोणता उद्धार आहे? पुतनेला सुद्धा तू मुक्त केलं. म्हणून तू आ सनकाधिकाचे निमाने सायुज्जी सौरसू दिधला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आली. ज्ञानोबाराय बोलतात, तू आ सनकाधिकाचे निमाने. सनकाधिकांना ज्या पद्धतीने मोक्ष दिला त्याच पद्धतीने सायुज्य सौरोशी दिदला पुतने जे विषाचे स्तनपाणी मारू आली. खरं तर स्तनामध्ये विष भरून आलेली ही पुतना, पण या पुतनेला सुद्धा तो सायुज्य नावाची मुक्ती दिली. तेव्हा हे औदार्य तुझ्याशिवाय दुसरं कोणाकडे नाही आहे. ज्ञानोबारांनी किती गोड वर्णन केलं भगवंताचं. भगवंताचं हे सगळं बालरूपाने खेळणं त्या गोकुळामध्ये सुरू आहे. भगवान विचार करतात, एकीकडे सुखाचा आनंदाचा वर्षाव सुरू आहे, पण एकीकडे एक एक संकटही चालूच आहेत. एक एक संकट चालूच आहेत. कारण ती संकट आल्याशिवाय या सुखाला महत्त्व नाही. संकट आल्याशिवाय सुखाला महत्त्व नाही. मी अनेकदा सांगत असतो, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना प्राध्यापक के व्ही बेलसरे सरांनी एक वाक्य त्यांनी संबंधाने फार गोड लिहिलं आहे. बेलसरे सरांची पुस्तकं वाचण्यासारखी आहेत. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य बाबा म्हणत असत त्यांना, बेलसरे बाबा. फार मोठे विद्वान. त्यांची ज्ञानेश्वरीची प्रवचनं किंवा ज्ञानेश्वरीची पुस्तकं ही तितकीच उत्तम अप्रतिम. अध्यात्मजीवन अध्यात्मदर्शन नावाच्या एका पुस्तकामध्ये तुकोबारांच्या संबंधाने काही चरित्र त्यांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांनी टाकलं आहे. ते असं म्हणतात की तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक संकटं आलेली आपल्याला दिसायला लागली, अनेक दुःख आलेली दिसायला लागली. आणि मग लिहिताना त्यांनी असं वाक्य लिहिलं आहे की संकट तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आली हे योग्यच झालं. कारण का? कारण संकट येणं ही जीवनाची शोभा आहे. माणसाच्या जीवनामध्ये संकट आली पाहिजे. संकट येणं ही माणसाच्या जीवनाची शोभा आहे. मी एकदा हेच वाक्य एका व्याख्यानात बोललो. माणसाच्या जीवनामध्ये संकट आली पाहिजे कारण संकट येणं ही माणसाच्या जीवनाची शोभा आहे. एक माणूस माझ्याकडे आला आणि तो म्हटला, महाराज व्याख्यान खूप आवडलं. म्हटलं धन्यवाद. तो म्हटला, नाही संकट ही जीवनाची शोभा हे तर वाक्य खूपच आवडलं. म्हटलं धन्यवाद. तो म्हटला, का आवडलं विचारा ना. मी म्हटलं का आवडलं? काही नाही, माझ्या बायकोचं नाव शोभा आहे, ती मला संकट आहे म्हणून आवडलं, दुसरं काहीच नाही म्हटलं. तो माणूस बार्शीतला नव्हता. म्हणजे स्पष्ट सांगून टाकतो, नाहीतर घरी गेल्या गेल्या परत तुमची फर तपासणी व्हायची. संकट येणं, संकट आली पाहिजे, त्याच्याशिवाय महत्त्व कळणार नाही. सुखाचं महत्त्व कळण्याकरता दुःख हे यावंच लागणार आहे जीवनामध्ये, त्याच्याशिवाय सुखाचं महत्त्व कळत नाही. भगवंताच्या येण्याने सुख झालं, पण भगवान विचार करतात हे सगळं सरळ सुख आहे, याला काही याचं महत्त्व काही गोकुळवासियांना कळालं पाहिजे, त्याच्याकरता काही संकटही आली पाहिजे. कारण संकट आल्याशिवाय तितकी पारमार्थिक वृत्ती वाढणार नाही.
संकट जेवढी जेवढी येतील तेवढी तेवढी पारमार्थिक वृत्ती दृढ व्हायला लागते. मी अनेकदा सांगितलं, कानडीमध्ये एक म्हण आहे, कन्नडमध्ये असं म्हटलं जातं, संकट बंदाग व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. मलाही तेवढंच येत आहे, तुम्ही जास्त विचारू नका. कन्नडमध्ये म्हटलं जातं. आम्ही अनेकदा कर्नाटकात गेले की ही म्हण सांगितली जाते, संकट आली की देवाचं नामस्मरण करणं. गोकुळामध्ये भगवान आलाय, पण भगवंताकडे भगवान म्हणून पाहण्याच्या दृष्टीने, एक बालक म्हणून पाहतायत सगळे, पण भगवान म्हणून पाहण्याच्या दृष्टीने, पारमार्थिक वृत्ती वाढवण्याच्या दृष्टीने देवाने विचार केला काही संकट आली पाहिजे. आणि म्हणून एक 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 संकट गोकुळावर येऊ लागली. त्यातली पहिलं संकट आलं होतं पुतनेचं. कोण होती, काय होती, काल त्याचा इतिहास झालाय. कंसाला भीती वाटायला लागली. कंस विचार करतो, जिला पाठवलं ती मरून गेली, माझी बहीण होती, मानलेली का होईना पण बहीण होती, काय करायचं. महाबळ नावाचा राक्षस पुढे येतो आणि त्या महानावाच्या राक्षसांनी सांगितलं, कंसाला काळजी करू नको, मी व्यवस्था करतो म्हटले. कंसाने विचारलं, तू काय करणार. अरे एवढी पुतना, तिनं सगळ्या पद्धतीनं सगळं ठरवून गेली होती, परंतु तिला सुद्धा मृत्यू पत्करावा लागला, तू काय करणार. महाबळांनी सांगितलं, काळजी करू नको म्हटले. ती पुतना जरी तिच्या घरात त्या यशोदेच्या जवळ गेलेली असली आणि मारण्याचा प्रयत्न करताना ती मेलेली असली तरी मीही दुसऱ्या पद्धतीने का होईना प्रयत्न करतो. कंसाने सांगितलं, अरे बाबा आता तुला त्या गोकुळात तरी येऊ देतात का नाही याची शंका आहे, कारण आता सावध झाले सगळे गोकुळवासीय. बरं, गोकुळवासीय सावध झाले, त्याच्याबरोबर ती यशोदाही सावध झाली. त्या यशोदेकडे तरी तू कसा जाशील, काय होईल तुझं, जमेल का तुला, कसं करणार. महाबळांनी सांगितलं, काळजी करू नको म्हटले, मी एका ज्योतिषाचं रूप घेऊन जातो आणि ज्योतिषाचं रूप घेऊन जातो आणि भविष्यवाणी सांगण्याच्या निमित्ताने घरामध्ये जातो. बायांचा स्वभाव फार भोळा असतो, लेकरांची भविष्य बघण्याकरता ती कोणाच्याही मांडीवर देतात, बघा बघा म्हणून देत राहतात. मी भविष्य सांगण्याच्या दृष्टीने जातो म्हणून एका ज्योतिषाचं रूप धारण केलं, एका भटजीचं रूप धारण केलं आणि हा महाबळ भटजीच्या रूपामध्ये गोकुळामध्ये आला. महाबळ नावाचा राक्षस एका ज्योतिषाच्या रूपामध्ये गोकुळामध्ये आला, यशोदेच्या अंगणामध्ये आला. सगळा वेश तशा पद्धतीचा परिधान केलेला होता. ज्योतिषाला जशा पाहिजे तशा पद्धतीची सगळे धोतर असेल, हातामध्ये पंचांग असेल, अंगामध्ये जानवं असेल, डोक्यावर शेंडी असेल, हे जे काही ज्योतिषाचं जे काही लक्षणं बहिरंगाने सांगितली जातात ते सगळं रूप धारण करून हा राक्षस ज्योतिषाच्या रूपामध्ये यशोदेच्या अंगणामध्ये आला. एक ज्योतिषी आलाय, भविष्य सांगणारा आलाय. यशोदेने विचार केला, आपण आपल्या पोराचं भविष्य बघितलं पाहिजे. कळत नाही, इतकं चांगलं असताना नेमकं ती पुतना नावाची राक्षस कशी काय आली बघितलं पाहिजे. मग याच्याकरता आपण ही काय जे याचा हात दाखवला पाहिजे, याचा चेहरा बघितला पाहिजे, याचं सगळं दाखवलं पाहिजे. हे करण्याकरता आपण या ज्योतिषाला बोलवायला हरकत नाही. ज्योतिष आलाय म्हणून कळाल्यानंतर घरामध्ये बोलवलं, पाट दिला त्याला टाकायला, पाट दिला, बसायला पाट दिला, काही थोडी व्यवस्था, फळाराची व्यवस्था केली. तो महाबळ म्हणत होता, मला काही नको, फक्त ज्याला बघायचं आहे त्याला घेऊन ये, लवकर घेऊन ये त्याला. त्याला घेऊन आले, समोर ठेवलं. महाबळाने बाळकृष्णाकडे बघायला सुरुवात केली. बाळकृष्ण महाबळाकडे बघायला लागले. भगवान म्हणायला लागले, बरं झालं दुसरं गिराईक. भगवान मोजतच होते, कोण कोण येते ते बघतच होते. भगवान बघायला लागले, बरं झालं दुसरं गिराईक आलं म्हटले. लवकरच आलं, मला वाटलं होतं वेळ लागेल, दुसऱ्याच दिवशी हजर. बरं काही हरकत नाही म्हटले. भगवंतानी त्याच्याकडे बघितलं, तो बघायला लागला आणि मग बघता बघता उगीच कपाळाकडे बघ काय, हाताकडे बघ काय. आता ते ज्योतिष सांगायचं आहे म्हटल्यानंतर वेगवेगळ्या काही याला कळत नसताना उगीच इकडं तिकडं कळत असल्यासारखं सांगायला लागला. काहीतरी भविष्य सांगायचं. आता भविष्य सांगण्याकरता तो प्रवृत्त झाला. भविष्य सांगणाऱ्यामध्ये ज्यांना कळतं ते सांगणारे ते खरे श्रेष्ठ, नाही असं नाही, पण काही काही लोक तर इतकं ठरलेली वाक्य असतात बघा, काही काही लोकांची ठरलेली वाक्य असतात. हे बघा, घरामध्ये तुम्ही भरपूर काम करता पण तुमचं कुणीच ऐकत नाही, हे खरंच असतं की हो? कोणत्याही बाईला खरंच वाटणार का नाही सांगा मला. मी जर घरी तुम्ही मला घेऊन गेला आणि मला बोलवलं, मग आम्हालाही बोलतात काही काही लोक, आम्हालाही म्हणतात सांगा महाराज काहीतरी. आता काय सांगावं. मी इथंच 2003ला म्हणजे लॉला असताना, फर्स्ट इयरला असताना, ते पहिल्या वर्षी बऱ्याच घरी आम्हाला पूजेला घेऊन जायचे. माझे काही लग्न वगैरे झालेलं नव्हतं. एका घरी गेलो, पूजेला गेलो आणि त्यांच्या घरामध्ये सगळे पाया पडायला लागले. त्याच्यातला एक 25-26 वर्षाचा मुलगा माझ्या पाया पडायला. त्याच्या वडिलांनी सांगितलं, महाराज याच्या डोक्यावर हात ठेवा, डोक्यावर हात ठेवा. मी म्हटलं नको बाबा, मी आपलं कशाला हात ठेवतो, कारण आपल्याला माहिती आहे आपले हात कसे आहेत, कशाला उभं कुणाच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि काय करायचं. तो म्हटलं नाही नाही ठेवा. मी म्हटलं कशा करता. तो म्हटलं नाही आणखीन याचं लग्नच झालं नाही. मी म्हटलं माझंच झालं नाही, याला काय आशीर्वाद, कशाचं कुणाला काय मागत राहता उगीच.
भविष्य सांगणाऱ्यामध्ये काही गोष्टी त्या ठरलेल्याच असतात. ते तुमचं कुणी ऐकत नाही. तुम्ही तुमच्यासारखं घरात कुणी ठरलेलंच आहे. प्रत्येकाला वाटत असतं आपलं कुणी ऐकतच नाही वाटत असतं. पण तुम्ही मात्र सगळ्याचा विचार करता. सगळ्याला असंच वाटत असतं आपण सगळ्याचा विचार करतो. हे ठरलेली वाक्य आहेत हो. त्या ज्योतिषाने बाळकृष्णाचं भविष्य सांगायला सुरुवात केली महाबळाने. आणि मग काय भविष्य सांगायचं, उगीच इकडं डोक्याकडे बघ, हाताकडे बघ आणि जरा उलटं सुलटं बोलायला सुरुवात केली. नाही ते भविष्य सांग नाही, हे फार बालक विचित्र आहे. पहिलंच वाक्य टाकलं यशोदेला, हे बालक फार विचित्र आहे. हे जे जन्माला आलेलं आहे ना, ते जन्म नक्षत्र फार चुकीचं होतं. याच्यापासून तुला फार मोठा त्रास आहे. यशोदा विचार करायला लागली, पहिल्या दिवशी जेव्हा गर्गाचार्य आले तेव्हा वेगळंच भविष्य सांगितलं आणि आता हे वेगळंच चाललेलं आहे. काही कळे ना म्हटले. यशोदेनी सांगितलं, गुरुजी काहीतरी तुमचं चुकतंय का, जरा नीट बघा. कारण आमच्याकडे नामकरण विधी करता गर्गाचार्य आले होते तेव्हा गर्गाचार्यांनी सांगितलेलं भविष्य आम्हाला माहीत आहे म्हटले. मग गर्गाचार्यांनी सांगितलेलं भविष्य आणि तुम्ही सांगत असलेल्या भविष्यामध्ये जरा अंतर पडायला लागलं. तुम्ही काहीतरी चुकीचं सांगता का काय. मग ते महाबळाने रागाला बघायला सुरुवात केली. मला तू चुकीचं म्हणते, तुला माहीत आहे का मी किती शिकलेला आहे, अमुक आहे तमुक आहे. तोपर्यंत देव गप्पच होते बरं का. देवाने काही ठीक आहे तुला काय बोलायचं ते बोल, काय करायचं ते कर. नाही असं आहे, या बालकाचा लवकरच मृत्यू होईल असं सांगितलं. मग तर यशोदा घाबरून गेली. भगवान म्हटले, बरं बाबा मृत्यू तर मृत्यू, काय मला काय, तुझ्या बोलण्याने काही कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तुझ्या बोलण्याने काय मला मरण यायचं आहे, बोल तू काय असेल ते. भगवान शांतच होते. भगवंतांनी काही केलं नाही बरं का. तरी पुन्हा यशोदेनी सांगितलं, गुरुजी जरा नीट बघा. गर्गाचार्यांनी व्यवस्थित सांगितलं होतं. गर्गाचार्य हे नाव ऐकल्यानंतर महाबळाने बोलायला सुरुवात केली. काय तू नाव घेते ग यशोदे, गर्गाचार्याचं नाव घेते. कोण तो गर्ग, त्याला काय अक्कल आहे म्हटले, त्याला काय कळतं, निवळ वेडपट आहे, त्यांनी काय अभ्यास केलाय का. गर्गाचार्यांना नावं ठेवायला लागल्यानंतर देवाला सहन झालं नाही. भगवान म्हणतो, तू मला नावं ठेव पण माझ्या भक्ताला नावं ठेवू नको. गर्गाचार्य म्हणजे भगवंताचे भक्त आहेत. योग्य पद्धतीच्या वेळेला येऊन चांगलं भविष्यवाणी करून गेलेले होते. गर्गाचार्य एक साधू वृत्तीचे आहेत आणि गर्गाचार्यांना नावं ठेवायला लागला, संतांना नावं ठेवायला लागला. तुकाराम महाराजांनी एक प्रमाण दिलंय, संताशी क्षोभवी कोण्याही प्रकारे होईना बरे त्याचे उभय लोके. संतांना जर त्रास दिला, साधूंची जर निंदा केली तर दोन्ही लोकांमध्ये त्याचं बरं होत नाही असं वाक्य आहे तुकाराम महाराजांचं. म्हणून आपल्या मुखाने साधूची कधी निंदा करू नये, साधूची कधीही निंदा करू नये. तोंडाने आपल्या साधूची निंदा झाली, तुकाराम महाराज सांगतात होईना बरे त्याचे उभय लोकी. आणि नेमकं या महाबळ भट्टाने साधूची म्हणजे गर्गाचार्याची निंदा करायला सुरुवात केली. निंदा करायला सुरुवात केल्याबरोबर भगवंताला ती निंदा सहन झाली नाही. भगवान म्हणतात, मला सगळं सहन होईल पण साधूंचं निंदा मात्र सहन होत नाही. कारण साधू म्हणजे माझे कोण आहेत. ज्ञानेश्वरीतली एक ओवी देतो देवाच्या मुखातली. भगवान स्वतः अर्जुनाला सांगतात, ते हे प्राणा परोते आवडते जी निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. भगवान म्हणतात, अरे अर्जुना, मला माझ्या प्राणापेक्षा जर काही चांगलं श्रेष्ठ असेल तर माझ्या भक्तांचं चरित्र वर्णन करणारे जे आहेत ते मला माझ्या प्राणापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत. साधूंची स्तुती करणारा जर असेल, भगवान म्हणतात मी त्याचं पाय धुवून पाणी प्यायला सुद्धा मागं पुढं बघत नाही. देव काय म्हणतो बघा, माझ्या साधूंची स्तुती जर एखादा करत असेल तर त्याचं पाय धुवून पाणी प्यायला सुद्धा मागं पुढं बघत नाही. पण माझ्या साधूंची निंदा करत असेल तर त्याची फजिती करायला सुद्धा मागं पुढं बघत नाही. आणि मग भगवंतांनी मात्र विचार केला, आता काय करावं. हा साधूंची माझ्या गर्गाचार्यांची निंदा करायला लागला. भगवान असे पडलेले होते, यशोदा पलीकडे बाळरूप ना, इथं एक अलीकडे महाबळ भट होता. भगवंतांनी इकडं तिकडं बघितलं, विचार केला आता याला कसं मारावं, याची व्यवस्था काय करावी. असं इकडं तिकडं बघितलं आणि बघितल्याबरोबर त्या घरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जुनी साहित्य, त्या जुन्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या पूर्वी जाती असायचे बघा, जाती असायचे. जातं माहिती आहे का, जातं. आता अलीकडे जातं कुठं जातं कुणाच ठाऊक, पण जातं काही दिसत नाही. एक दगडाची पाळी खाली असते, वर एक दगडाची पाळी असते, ते जातं असतं. ते जातं होतं, एका बाजूला जातं होतं, एका बाजूला किरसुणी होती, ते एका बाजूला ते वरवंटा असतो वरचा, तो वरवंटा होता. काय ती जुन्या काळातली सगळी साधनं. भगवंतांनी विचार केला, इकडं तिकडं बघितलं आणि त्या जात्याकडे बघितलं. ते जातं जड होतं, पण भगवान ज्याला बघतात ती चेतनत्व होत असतं. भगवंतांनी त्या जात्याकडे बघितलं, त्या जात्याच्या पाळ्या होत्या अशा. भगवंतांनी जात्याकडे बघितलं, जात्याकडे बघितल्याबरोबर त्या जात्याला भीती वाटायला लागली. ते म्हणायला लागलं, देव आपल्याकडे का बघायला लागलाय, आपलं काही चुकलंय का, आपण जिथल्या तिथं आहोत का, बसलोय का व्यवस्थित, झोपलो तर नाही ना, असं त्यानं विचार केला. आपण नाही, तुम्ही झोपा, काय हरकत नाही. त्याने विचार केला आपलं काही चुकलं नाही ना, म्हणून ते जातं असं अगदी व्यवस्थित बसलं. काय झालं का काय कोणास ठाऊक आपलं, म्हणून भगवान त्या जात्याकडे बघायला लागले. भगवंतांनी त्या जात्याकडे बघितल्याबरोबर त्या दोन पाळ्या होत्या. पहिल्या पाळीनं दुसरीला विचारलं, तुझं काही चुकलं का. ती म्हणले, नाही नाही मी तर व्यवस्थित आहे.
दुसरीने विचारलं तुझं काही चुकलंय का? ती मी म्हटली मी जागा सोडलेली नाही, अजिबात नाही, जागा सोडलेली नाही. मग तरी देव का बघायला लागले? देवाने असं बघितलं आणि सांगितलं हां केल्यावर, असं केल्याबरोबर जात्याच्या लक्षात आलं सुटा म्हटल्यावर त्याला काय घेणं देणं आहे. जे जातं सुटलं आणि जे जातं सुटलं ते एकदम त्या महाबळ भटाच्या पाठीमागं जे लागलं, महाबळ भटाला कळे ना, विटंबिले भट दिला पाठीवरी पाठ, तुकाराम महाराज सांगतात. ते जातं मागून आलं, धार दिशी त्या महाबळ भटाच्या पाठीला एकदम धडकल्याबरोबर त्याला इतकं जोरात लागलं. आता ते जातं पाळी, दगडाची पाळी जर पाठीला अशी एकदम येऊन जर जोरात लागल्यानंतर काय होत असेल, एखाद्याने शबाशकी म्हणून टाकलेलं आपल्याला सहन होईना. आता आपल्या अशा झाल्या कमरा सगळ्याच्या, त्याचं काय होत असेल बरं. मुळात तो महाबळ भट म्हणून आलेला होता. एकदम जाते हे झाल्याबरोबर त्याला कळेना, काय करावं ते कळेना. तेवढ्यामध्ये तो महाबळ बघायला लागला. वरवंट्याकडे देवानी बोट केलं, वरवंटाही धावतच निघाला. ते विचार करायला काही खरं नाही गडे आता आपलं म्हटले. महाबळ भट उठून असा निघाला, तेवढ्यामध्ये अंगणामध्ये असलेल्या ज्या बाजा होत्या त्या बाजा अशा आडव्या आल्या आणि महाबळ भटाला मारायला लागल्या. तेवढ्यामध्ये एकीकडून किरसुनी आली आणि महाबळ भटाला अशी हाणायला लागली. इतकी बेजारी सुरू झाली, महाबळ भटाला काही कळेना, सगळी फजिती झाली. महाबळ भट पळत पळत निघाला, धावत निघाला, गोकुळाच्या बाहेर पडला. भगवान म्हणतात मी फक्त तुझी फजिती केली, याचं एकच कारण आहे, तुला मारलंच असतं पण तू ब्राह्मणाचं रूप घेऊन आलाय म्हणून तुझी फजिती केली म्हटले. नाही तर तुला मारलं असतं, तू एका साधूचं का होईना पण नाटकी का होईना रूप घेऊन आलाय म्हणून तुझी मी फजिती फक्त केली, तुला मारलं नाही. महाबळ भट्ट माघारी आला. सगळ्यांना कळालं काय करावं. कंस पुन्हा विचार करत होता. भगवंताच्या बाबतीतल्या लीला चालू होत्या. गोकुळामध्ये या लीला चालू असताना भगवान काय करतायत, पुण्यवंता दावी बाळलीला देवे पालता केधवा पडे तेव्हा भगवान हळूहळू थोडेसे मोठे व्हायला लागले. मोठे व्हायला लागले म्हणजे फक्त तिथंच बाळच आहेत, आणखीन चालणं वगैरे नाही आहे. पण बाळ असताना भगवंतानी काय केलं म्हणे, नामदेव यांनी बाळक्रीडेमध्ये फार गोड वर्णन केलं. पुण्यवंता दावी बाळलीला देवे, बाळलीला दाखवायला सुरुवात केल्या. खरं काय झालं, एकदा भगवान म्हणे एका कुशीवर आले. एका कुशीवर आले. लहान लेकरू असतं ना ते कुशीवर येतं, त्याला अंग परिवर्तन असं म्हटलं जातं. अंग परिवर्तन असे एका कुशीवर आले. एका कुशीवर आले आणि एका कुशीवर आलेलं अंग परिवर्तन हा सुद्धा एक सोहळा आपल्याकडे साजरा केला जातो. एका कुशीवर आले भगवान. एका कुशीवर आल्यानंतर नंद उत्सवासी करी तेव्हा फार दिधले अपार द्रव्य दिजा. नंदाने पुन्हा उत्सव मोठ्या पद्धतीने करायला सुरुवात केली. नंदाने उत्सव करायला सुरुवात केली. रोजच नंदाच्या घरामध्ये उत्सव साजरे होतात. उत्सव रोज असावे. उत्सव या शब्दाचा अर्थ सांगत असताना रोज भगवंताच्या येण्यामुळे नंदबाबाच्या घरामध्ये रोज उत्सव चालू आहेत. महाबळ भटाची फजिती झाली आहे. यशोदा एके दिवशी घरामध्ये उत्सव सुरू असल्यामुळे भरपूर खूप लोक घरामध्ये आलेली होती आणि घरामध्ये खूप लोक आलेली असताना यशोदेने भगवंताला स्तनपान केलं. उत्सव चालू आहे, स्तनपान केलं. त्या उत्सवामध्ये सगळेजण सम्मिलित होतात. काय झालं म्हणे, निद्रा नावाची जी देवी आहे ना, जिला झोप म्हटलं जातं, निद्रा, त्या निद्रेने एकदा तक्रार केली. ती निद्रा म्हणायला लागली की या उत्सवामध्ये सगळे सहभागी होतात, फक्त मला सहभागी होता येत नाही. का? कारण उत्सव म्हटला की झोप नसते. उत्सव म्हटला की झोप नाही. बघा तुम्ही, झोपेचा स्वीकार कधी असतो, जेव्हा उत्सव नसेल तेव्हा. जिथं उत्सव असेल तिथं कुठं झोप असते का? घरामध्ये आपल्या लग्नाचा उत्सव आहे, झोप येणं शक्य आहे का? लग्नाचा उत्सव आहे. लोक काय म्हणतात, महाराज 15 दिवस झालं डोळ्याला डोळा नाही, म्हणतात का नाही? हां, आहे का नाही? म्हणजे झोपच नाही. का? कारण त्या 15 दिवस डोक्यामध्ये सगळ्या उत्सवाची चिंता असते, त्यामुळे झोप नाही. ती निद्रा म्हणते की सगळ्याला उत्सव पाहता येतोय, फक्त मलाच उत्सव पाहता येत नाही. त्या निद्रेने विचार केला, आजचा उत्सव मात्र मी बघणार. आज जे अंग परिवर्तनाचा उत्सव सुरू होतोय ना, घरामध्ये एवढे ब्राह्मण आलेले आहेत, गोपिका आलेले आहेत, गोपाल आलेले आहेत. या सगळ्यांना द्रव्यदान चालू आहे, अन्नदान चालू आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं नाचणं गाणं चाललेलं आहे. त्या निद्रेने विचार केला, आपण आज उत्सव बघायचा. कसं बघणार? शुकाचार्यांनी फार गोड भाव काढलाय भागवतामध्ये. त्या निद्रेने सांगितलं, आज मी एक काम करणार. मी काय करणार? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या डोळ्यामध्ये जाऊन बसणार म्हटले. मी देवाच्याच डोळ्यामध्ये जाऊन बसणार. कारण मला स्वीकार करेल तर हा बाळकृष्ण स्वीकार करेल. निर्गुण परमात्मा तर मला स्वीकार करत नाही. कारण निर्गुण जिथं आहे तिथं झोप नसतेच. निर्गुण आहे जिथं काहीच नाही तर झोप कुठून येणार आहे? म्हणून त्या निद्रेने काय केलं, भगवंताच्या डोळ्यामध्ये जाऊन बसायचं ठरवलं. भगवान म्हणायला लागले, बरं जाऊ दे बाई, तुला तरी कशाला नको म्हणू मी,
सगळ्याला आनंद द्यायला लागलोय, तुलाही आनंद देतो. म्हणून भगवंतानी निद्रेचा स्वीकार केला. म्हणजे काय, भगवंताला झोप लागली, दुसरं काही नाही. निद्रेचा एरवी भगवंताला झोप हा शब्दच चालत नाही. मी कालच बोललो आपल्याला, काल बोललोय आपल्याला, परवा दिवशी 2 दिवस झालं बोलतोय. हे आपण जे म्हणतो ना देव झोपला, देवाचा झोपेचा संबंधच येत नाही. पण निद्रेने सांगितलं नाही, मला आज स्वीकारलं पाहिजे, मलाही उत्सव बघायचा आहे, तुम्ही मला कारण इथं नंद बाबा मला स्वीकारू शकत नाही का, कारण ते घराचे करते आहेत, त्यामुळे त्यांना उत्सवाची जबाबदारी आहे. यशोदा मला स्वीकारत नाही का, कारण घरामध्ये आलेल्या मंडळींचं आदरातिथ्य करणं हे तिचं काम आहे. गोपिकांचा तर विचारच नाही का, जेव्हापासून कृष्णाला बघितलं तेव्हापासून झोपेचा त्यांचा संबंधच राहिला नाही. त्यामुळं त्या स्वीकारत नाही आहेत, गोपाळ स्वीकारत नाही आहेत, गावातली मंडळी मला स्वीकारत नाही आहेत. म्हणून निद्रेने विनंती केली, तुम्ही तरी माझा स्वीकार करा. याचा अर्थ तुम्ही तरी झोपा, थोडं तुम्ही तरी झोपा, बाकी कोणी झोपायला तयार नाही. भगवान जेव्हापासून आलेले आहेत ना, तेव्हा गोकुळात कोणी झोपायला तयार नाही, कोणी झोपायला तयार नाही. भगवंतांनी विचार केला, ठीक आहे, काही हरकत नाही. भगवंतांनी तिचा स्वीकार केला. याचा अर्थ भगवंताला झोप लागली. झोप लागली, यशोदेने बघितलं बाळकृष्ण झोपलाय. यशोदेने विचार केला, हा झोपलाय ना, तोपर्यंत आपण आपली बाकीची जी काही आदरातिथ्याची कामं आहेत ती करून घ्यावी. मग याला काय करावं म्हणून एक गाडा होता. फार गोड कथा सांगितली जाते, भागवतांनीही सांगितली, नामदेवरायांनीही सांगितली. एक गाडा होता. त्या यशोदेने विचार केला, याला कुठंतरी खाली ठेवा, म्हणून त्या गाड्याखाली ठेवलं. गाडा, त्या गाड्याखाली त्याला ठेवलं, जेणेकरून याला जरा व्यवस्था किंवा थोडंसं तरी आच्छादन राहील, म्हणून त्या गाड्याखाली त्याला ठेवलं आणि आपली काय कामं करायची ती करण्याकरता निघाली. आता ऐका, भगवंताला गाड्याखाली ठेवलं. इथं भागवतामध्ये त्याच्यावर अभ्यास करणाऱ्या मंडळींनी फार गोड भाव सांगितलेले आहेत. स्वामी अखंडानंद सरस्वतीजी असं म्हणतात, खरं तर गाडा आहे आणि त्या गाड्याच्या खाली भगवंताला ठेवलं आहे. गाडा हा जड आहे आणि भगवान हा चेतन आहे. यशोदा विचार करते की आपल्या बाळाला आच्छादन म्हणून कशाचं ठेवलं आहे, गाड्याचं. गाडा जड आहे आणि त्या जडाचं झाकण किंवा त्याच्या खाली थोडंसं संरक्षण म्हणून त्या गाड्याला ठेवलं आहे. अखंडानंद सरस्वतीजी महाराज म्हणतात, खरं तर चेतन असलेल्या परमात्म्याला जड असलेला गाडा आच्छादन करणं हेच हास्यास्पद आहे. हे हास्यास्पद आहे. गाडा जड असतो आणि जडाने कुठं चेतनाला आच्छादन करत असतात का? जड कुठं चेतनाला आच्छादन करू शकत असतं का? जड कुठं चेतनाला संरक्षण होऊ शकत असतं का? खरं बघायला गेलं तर वर जे आहे ते श्रेष्ठ पाहिजे आणि खाली जे आहे ते कनिष्ठ पाहिजे. पण इथं उलटं झालं आहे, खाली जो आहे तो श्रेष्ठ झाला आहे आणि वर जो आहे तो कनिष्ठ झाला आहे. म्हणजे ज्याच्यावर जे अवलंबून आहे याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेचा जर विचार आपल्याला करायचा झाला तर याच्यामध्ये श्रेष्ठ आहे तो चेतन परमात्मा आहे आणि कनिष्ठ आहे तो जड असलेला गाडा आहे. श्रेष्ठत्व आणि कनिष्ठतेचा विचार करताना श्रेष्ठ परमात्मा असताना सुद्धा त्या परमात्म्याला आच्छादन म्हणून जड असलेल्या गाड्याचं दिलं. अखंडानंद सरस्वतीजी महाराज म्हणतात, हे यशोदेचा हास्यास्पद भक्तियोगाचं चिंतन दिसून येत आहे. त्या गाड्याला वरती ठेवून यशोदा निघून गेली. ऐका, निघून गेली, पण त्या गाड्यामध्ये कोण आहे याचं वर्णन करताना भागवतामध्ये वर्णन असायला आहे की त्या गाड्यामध्ये विदेह स्थितीमध्ये एक असुर राहतोय आणि त्या असुराचं नाव आहे षटकासूर. एक असुर राहतोय, षटकासूर नावाचा असुर त्याच्यामध्ये राहतोय, त्या गाड्यामध्ये आहे आणि भगवान त्याच्या खाली झोपलेले आहेत आणि गाडा वरती आहे आणि तो गाडा भगवंताच्या वरती असलेला गाडा, त्याच्यात असलेला असुर हळूहळू तो गाडा असा मोडून सगळा पूर्ण भगवंताच्या अंगावर टाकायचं आणि भगवंताला याच्यात मारायचं या दृष्टीने तो षटकासूर प्रयत्न करायला लागलाय. भगवंतानी ते बघितलं आणि भगवंतानी बघितलं, झोप लागलेली भगवान अगोदर आणि भगवंताला थोडी कुणकुण आल्याबरोबर भगवंतानी एकदम डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर निद्रेने सांगितलं, देवा थोडं थांबा ना. देवानी सांगितलं, आता नाही, झालं ना, आता घेतलं ना, थोडं स्वीकार केला ना. त्या झोपीने विचारलं, कुठं जाऊ मी? प्रवचन जिथं चालू आहे तिथं जा की, तोपर्यंत इथंच काय माझ्याजवळ, तू कशाला इथं थांबते, आता जा, आता माझं कार्य करण्याची आता वेळ आलेली आहे. कारण आवाज येतो याचा अर्थ याच्यामध्ये कोणीतरी असुर आहे. भगवान म्हणतात, मला आता काहीतरी केलं पाहिजे. आणि भगवंतानी डोळे उघडले आणि डोळे उघडले आणि भगवान परमात्मा रडायला लागले असं वर्णन केलं. भगवंतानी रडायला सुरुवात केली. आता ऐका, भगवान रडतात तरी यशोदेने लक्ष दिलं नाही. यशोदा मात्र आलेल्या लोकांचे स्वागत करण्यामध्येच आहे. आलेले कोण आलेले आहेत त्यांना म्हणते, तुम्ही जेवण करा, तुम्ही थोडं थांबून जा, तुम्ही अमुक करा, तुम्ही तमुक करा, त्यांना वस्त्रदान करा, अमुक करा. भगवान रडायला लागलेले आहेत. रडण्याचा आवाज यशोदेच्या कानावर पडतोय तरीही यशोदा त्याच्याकडे काही लक्ष देत नाही, स्वतःच्याच कामामध्ये मग्न आहे. भगवंताला रागच आला.
भगवंताला रागच आला. मी एवढं रडतोय, मला दूध दूध म्हणून म्हणतोय, किंवा माझ्याकडे आईने माझ्या लक्ष द्यावं का नाही, म्हणून भगवंतानी विचार केला आपण काहीतरी केलं पाहिजे. मग भगवंतानी काय केलं की आपला पाय त्या गाड्याला लावला, आपला पाय गाड्याला लावला. हा जो पाय आहे, या पायाचं वर्णन करताना भागवतांनी सांगितलंय वामन अवतारासारखा हा पाय नाही, नृसिंह अवतारासारखा सुद्धा हा पाय नाही, अत्यंत कोमल अशा पद्धतीचा हा पाय आहे. भगवंताचा पाय अत्यंत कोमल. भगवंताचा पाय विचार करत असताना अत्यंत सुकुमार, देवाच्या पायाचं वर्णन करताना अत्यंत सुकुमार असं वर्णन केलंय. अनेक अभंग या संबंधाने तुकाराम महाराजांनी सुद्धा एक अभंग दिलेला आहे. देव फार सुकुमार आहे, देव फार सुकुमार आहे. गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, डोळे कान त्याचे ठाई मन पाही राहो हे, निवारोनी जाय माया ऐसी छाया जयाची, तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. देवाचे चरण अत्यंत सुकुमार आहेत. देवाचे जे पाय आहेत, बाळकृष्णाचे पाय आहेत, ते अगदी मऊ अशा पद्धतीचे पाय आहेत. आणि ते मऊ असलेले पाय भगवंतांनी त्या गाड्याला लावले. भगवंतांनी ते मऊ पाय गाड्याला लावले. भगवंतांनी पाय गाड्याला लावला आणि गाड्याला लावला एवढंच नाही, भगवंतांनी असा हलकासा झटका दिला. त्या गाड्याला असा झटका दिला. देवाने असं पाय लावला आणि त्याला झटका दिला. झटका दिल्याबरोबर तो जी गाडा होता तो खळदिशी सगळा मोडला आणि तो गाडा असा भगवंताच्या अंगावर पडला. खरं पण पडला, पण त्याच्यामध्ये असलेला जो शक्टासुर आहे तोही भगवंताच्या जवळ आला. भगवंताचा आणि त्याचा स्पर्श झाला. स्पर्श झाल्याबरोबर शक्टासूर राहिला नाही, त्याला मुक्ती मिळाली. हा शक्टासूर तरी आहे कोण हे सांगताना असं सांगितलं जातं की हा शक्टासूर म्हणजे पूर्व आयुष्यातला उत्कच नावाचा एक राक्षस होता. आणि उत्कच नावाचा जो राक्षस आहे तो राक्षस एकदा लोमश ऋषींच्या आश्रमामध्ये गेला. त्यांनी काही तिथं त्रास द्यायला सुरुवात केली. लोमश ऋषींनी त्याला शाप दिला की तू विदेह अवस्थेमध्ये राहशील. त्या उत्कच नावाच्या राक्षसांनी विचारलं की माझे मुक्ती कधी होईल? कृष्ण अवतारामध्ये तुला स्पर्श होईल आणि त्यांनी तुझी मुक्ती होईल, असा हा शक्टासूर. असं वर्णन शक्टासुराचं केलं जातं. शक्टासुराला पाय लावला, त्याला मुक्ती मिळाली. आता याच्यावर हरिसुरींनी काही भाव काढलेले आहेत. भगवंतांनी त्या गाड्याला पायच का लावला? गाड्याला पाय का लावला? दुसऱ्या गोष्टींनी भगवंतांनी असुराचा वध केला नाही, पायाने वध केला. का केला? भगवान विचार करतात की या सामान्य असुराला मारण्याकरता माझ्या बाकी सामर्थ्याची गरज नाही, एका पायाची बस झालं. एक पाय जरी लावला तरी याचा उद्धार होऊन जाईल, म्हणून भगवंतांनी पाय लावला. दुसरं एक वर्णन असं सांगितलं जातं, भगवान पाय लावतात याचा अर्थ भगवान सांगतात आता मी पाय लावून हळूहळू अशा पद्धतीच्या दुष्टांचा नाश करण्याकरता प्रवृत्त झालो आहे, याची सगळ्याला कल्पना यावी म्हणून भगवंतांनी पाय लावला. आणि तिसरं उत्तर असं दिलं जातं, भगवान पाय लावून खाली राहिलेले आहेत आणि वर असलेल्या शक्टासुराचा नाश करतात. म्हणजे याचा अर्थ देव म्हणतात की मी अधस्थिती स्वीकारली आहे, पण अधस्थिती जरी स्वीकारलेली असली तरी दुष्टाचा नाश करण्यामध्ये मी थोडंसुद्धा मागं पुढत नाही, म्हणून भगवान खाली राहून पाय लावतात. असंही वर्णन भागवतांनी केलेलं दिसून येतं. शक्टासुराचा नाश झाला, पुतना मावशी मेली, महाबळ भट्टाची फजिती केली, शक्टासूर नावाचा असुर मारला गेला. यशोदेला वाटायला लागलं हे काय चाललंय माझ्या घरात? मी म्हणते की सगळं चांगलं आहे, पण हळूहळू एक एक संकट यायला लागली. काय झालंय काय कुणास ठाऊक? एके दिवशी भर दुपारच्या वेळेला यशोदेने विचार केला आता एक काम करू, फार कुणाला घरात येऊच द्यायचं नाही, येऊ द्यायचं नाही म्हटले. कोणत्या रूपाने कोण येतं कुणास ठाऊक म्हटले, कुणाला येऊ द्यायचं नाही. म्हणून भोळी असलेली यशोदा दुपारच्या वेळेला घरात बसलेली होती. आणि दुपारच्या वेळेला घरात बसल्यानंतर तिनं काय केलं, मांडीवरी घेत यशोदा सुंदरी. नामदेव यांनी बाळक्रीडेमध्ये फार गोड वर्णन केलंय. मांडीवरी घेत यशोदा सुंदरी, आळवी श्रीहरी नाना युक्ती. मांडीवर घ्यायला घेतलं आणि त्या यशोदेने कृष्णाच्या डोक्यावरून हात फिरवायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या पद्धतीने आळवायला सुरुवात केली. आळवण्याचा भाव तरी काय आहे? यशोदा कृष्णाकडे बघायची आणि म्हणायची, कृष्णा खरं सांगू, तुची माझा प्राण, तुची माझी माऊली. यशोदेचं बोलणं किती गोड आहे बघा. कृष्णा खरं सांगू, तुची माझा प्राण, तुची माझी माऊली, गणगोत भाऊ तुझी माझा सखा. माझा भाऊ तूच आहे, सखा तूच आहे, प्राण तूच आहे, माऊली तूच आहे. तुला काय सांगू म्हटले, गणगोत भाऊ तुची माझा सखा, संसार लटिका तुझं विन. यशोदेने काही तत्त्वज्ञानाच्या गोष्टी बोलायला सुरुवात केली. यशोदा म्हणायला लागली, कृष्णा खरं तर तू सर्वस्व तू असल्यामुळे तुझ्या विना संसार सगळा लटिका आहे. लटिका या शब्दाचा अर्थ खोटा. तुझ्याशिवाय सगळा संसार मला खोटा वाटायला लागला. तू असला ना मला बाकी काही नको वाटायला लागलं. आम्हा विठ्ठल एक देव येर अवघेची वाव.
यशोदेची इतकी भक्ती कृष्णावर आता जडलेली आहे की तिला कृष्णाशिवाय दुसरं कोणी नको आहे. तिला काय गोकुळ आहे, मी नंदाची राणी आहे म्हणून ती राणी म्हणून सुद्धा तिला भाव नको आहे. मला कोणी जरी फार मोठं भाग्यवान म्हणत असलं तरी ते भाग्यवान शब्दाचा अर्थही मला नको आहे. कुणी माझं कौतुक केलं तरी मला आनंद वाटत नाही आणि कुणी माझी निंदा केली तरी मला स्तुती वाटत नाही, मला दुःख वाटत नाही. याचं कारण कृष्णा एवढंच आहे, कारण तू माझ्याजवळ आहे ना, बस झालं. तुझ्याशिवाय सगळा संसार लटका आहे. मग लटकी माणसं काही जरी बोललं तर ते लटकच असतं ना, त्याला काय, लटक्या माणसाने काही बोललं तरी ते लटकच असणार आहे. यशोदेला आता काही वाटत नाही. तुची माझा धनी, तुची माझे जीवन, चुंबित वदन वेळोवेळा. दुपारची वेळ आहे. तूची माझा धनी, बस माझं सर्वस्व तूच आहे. तूची माझे जीवन, विठ्ठलामुचे जीवन, आगमनिगमाचे स्थान तूच आहे, दुसरं काही नाही. चुंबित वदन वेळोवेळा. पुन्हा पुन्हा भगवंताला जवळ घ्यावं. भगवान हसत होते. भगवंतांनी विचार केला, ठीक आहे, 2-3 असुर गेले, पुतना गेली, महाबळ गेला, षटकासुराचा वध केलाय, यशोदेच्या मांडीवर देव आहेत. यशोदा पुन्हा पुन्हा कृष्णाकडे बघून तूच माझं सर्वस्व असं म्हणते आहे. भगवान यशोदेकडे बघत होते आणि भगवान म्हणायला लागले, तूच माझा असं म्हणते. आणि परवाच्या दिवशी माणसं आल्यानंतर त्यांच्या स्वागतात इतकी गुंग झाली की मी रडलेलं ऐकू आलं नाही तुला. हां, काय लटके यशोदा म्हटले आणि मला पुन्हा पुन्हा म्हणते तूच माझा. यशोदा भगवान बघत होते. बघता बघता भगवंताला चाहूल झाली. आणखीन एक असुर आलाय, कंसाने आणखीन एका असुराला पाठवलंय, याची चाहूल झाली. भगवंतानी विचार केला, आता ही चाहूल झाली आहे, आपण इथून काहीतरी केलं पाहिजे, उठलं पाहिजे, काय करावं. म्हणून तिथं मांडीवर असलेल्या भगवंतानी काय केलं, नामदेवराय एवढं गोड वर्णन करतात. नामा म्हणे भार घाली मांडीवरी. देवानी काय केलं, भार घातला. भगवान असे मांडीवर झोपलेले होते आणि देवानी भार घातला. याचा अर्थ देव जड झाले. याचा अर्थ मांडीला काय झालं, ओझं झालं. भगवंतानी भार घातला. म्हणजे भगवान एकतर बाळ आहे आणि बाळ असलेल्या भगवंतानी एकदम ओझं जडपणा आणला आणि भार ओझं टाकलं. आणि असं ओझं टाकलं, ते ओझं किती टाकलं, भागवतानी इतकं गोड वर्णन केलंय की ते ओझं जणू काही यशोदेला एका पर्वता एवढं वाटायला लागलं. म्हणे एवढं एका पर्वता एवढं बरं त्याला काय अवघड आहे हो ओझं व्हायला, त्याला काय अवघड आहे. भगवंतानी इतकं ओझं तयार केलं आपलं स्वतःचं की ते ओझं त्या यशोदेला जणू काही एका पर्वतावर एवढं वाटायला लागलं. आणि पर्वत एवढं वाटायला लागली ती यशोदा आहे. तिने विचार केला की हे ओझं झालंय, आता काय करावं. ठेवी भूमीवरी कृष्णाजीला. काय ओझं आहे म्हटले, एकदम उचललं असं ढकलूनच दिलं एकदम. काय ओझं इतकं जड झालंय की आता काय बघा तुम्ही, किती जरी गोड वाटत असलं आणि जर ओझं झाल्यानंतर किंवा आता हे अनुभव सगळ्यालाच आहेत, माझ्याच काय बघता सगळ्यालाच अनुभव. किती ओझं झालं तर ओझं झालं, जड झालं, एकदम ढकलून दिलं. यशोदेनी असं ढकलून दिलं. भगवान म्हटले मला तेच पाहिजे होतं, तू ढकलून दिलं, मला तेच पाहिजे होतं. याच्यावर भाव काढताना भागवतांनी असा विचार केलाय, भगवान जड का झाले. ऐका, भगवंतांनी ओझं का निर्माण केलं, भगवान जड का झाले. मी 2-3 भाव वेगवेगळे सांगणार आहे आता. भगवान जड, वेगवेगळ्या पद्धतीचे भाव आहेत. पहिला भाव ऐका, भगवंतांनी ओझं निर्माण केलं, याचा अर्थ भगवान जड झाले. बाळकृष्ण असलेला भगवान यशोदेच्या मांडीवर आता जड झालाय. इतका जड झाला की पर्वता एवढा जड वाटायला लागला आणि इतकं ओझं झालं की शेवटी यशोदेनी त्याला ढकलून दिलं, पृथ्वीवर तो भार ढकलून दिला. इतकं ओझं व्हावं, असं का व्हावं लागलं. भगवान इतके बाळ असलेला भगवान इतका जड झाला. म्हणजे याचा अर्थ लघु, बाळ या शब्दाचा अर्थ लघु आणि जड या झाला याचा अर्थ गुरु झाला. गुरु म्हणजे मोठा, गुरु या शब्दाचा अर्थ मोठा आणि लघु या शब्दाचा अर्थ लहान. भगवान मोठे झाले. ऐका, भगवान बाळ होते ते मोठे कसे झाले, याचं काय कारण आहे. याचे 2-3 कारणं सांगताना एक कारण थोडं भक्तिशास्त्राला धरून आहे. एक कारण सांगताना असं सांगितलं आहे, भगवान मोठे झाले याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे, कारण भगवंताला जो आधार आता आहे ना तो कोणाचा आहे, यशोदेच्या मांडीचा आहे. याचा अर्थ यशोदेचा आधार आहे. यशोदेचा आधार आहे याचा अर्थ आईचा आश्रय आहे. आणि याच्यामध्ये सांगत असताना व्यावहारिक चिंतन असं सांगितलं जातं की जगातला सर्वात मोठा कोण असेल तर ज्याला आईचा आश्रय आहे त्याच्यासारखा जगात सर्वात मोठा कोण नाही. त्याला आईचा आश्रय आहे ना त्याच्यासारखा मोठा कोण नाही. भगवान मोठे होतात याचा अर्थ असा सांगितला जातो यशोदेचा आश्रय आहे. भगवान जड होतात, गुरु होतात, मोठे होतात, श्रेष्ठ होतात, याचं कारण आहे भगवंताला यशोदेचा आश्रय आहे. आणि जर मग यशोदेचा आश्रय असल्याशिवाय भगवान सुद्धा जर मोठा होत नसेल
कैमुतिक कन्याने बोलतो, आपलं काय होत असेल विचार करा. जर यशोदेचा आईचा आश्रय असल्याशिवाय देवसुद्धा स्वतःला मोठं म्हणून घेत नाहीत, तर बाकीच्याची काय अवस्था असेल. भगवान मोठे होतात याचं कारण आईचा आश्रय आहे. दुसरा एक विचार आपल्याला सांगितला आहे, कळेल न कळेल पण छंद्रशास्त्राच्या दृष्टीने सांगतो. कृष्ण याच्याकडे लक्ष द्या. याच्यातला जो क्रू आहे ना, खरं बघायला गेलं तर हा क्रू जो असलेला आहे शब्द किंवा अक्षर, हे क्रू लघु आहे. क्रू म्हटलं की फक्त लघु आलं, पण या क्रूला आश्रय मिळाला तो 2 मात्राचा मिळाला. त्यातला एक मात्रा श आहे आणि दुसरा मात्रा न आहे. या श आणि न चा आश्रय क्रला मिळाल्यामुळे आता क्रू हा लघु राहिला नाही, तर हा क्रू गुरु झाला. म्हणजे श आणि न चे 2 मात्र्याचा आश्रय झाल्यामुळे कृष्ण हा गुरु झाला. याचाच अर्थ कृष्ण हा श्रेष्ठ झाला, असं छंदशास्त्राच्या दृष्टीने उत्तर दिलं जातं. जाऊ द्या, नाही पटलं दुसरा उत्तर आपण विचार करू. भगवान म्हणतात मी जड झालो, याचं कारण आहे. जड झालो याचा अर्थ अचल. जड झालो याचा अर्थ अचल, न हलण्यासारखं. भगवान म्हणतात खरं बघायला गेलं तर सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदरचा विचार मी करायचा झालो तर अधिष्ठानत्व अवच्छेदकाने मी जड म्हणजे अचलच आहे. जड या शब्दाचा अर्थ माया जड इकडे लावू नका, अचल, मी हलू शकत नाही असा अचल अशा पद्धतीचा आहे. हे देवाला सांगायचं आहे, म्हणून देव जड झाले. भगवंताला भूमीवर टाकलं. यशोदा भगवंताला भूमीवर टाकते. का टाकते याची कारणं सांगताना 2-3 कारणं अशी सांगितली जाते. यशोदा विचार करते की इतकं ओझं झालंय, पण हे जे ओझं झालेला जो कृष्ण आहे ना, याला भूमीवर टाकून यशोदा उठून निघायला लागते ना आपल्या दुसऱ्या कामामध्ये मग्न होते. याच्यात यशोदेचा एक विचार असा आहे की ही जी पृथ्वी आहे ही एका अर्थाने भगवंताची माताच आहे, फक्त तिला उपमाता असं म्हटलं जातं. आणि मग ही सगळी रक्षणाची जबाबदारी आता थोडी पृथ्वीवर टाकू, म्हणून भगवंताला यशोदेनी पृथ्वीवर टाकलं. हा एक भाव सांगितला. दुसरा भाव सांगताना असा सांगितला जातो की भगवंताला पृथ्वीवर टाकलं. याच्यामध्ये यशोदेचा भाव सांगताना भगवान असं बोलतात की मी यशोदेच्या मांडीवर आहे. ऐका आता, मी यशोदेच्या मांडीवर आहे. मी यशोदेच्या मांडीवर ओझं झालं म्हणजे मी स्वतः जड झालो. या जड होण्यामध्ये यशोदेनी मला खाली टाकलं आणि यशोदा निघाली. भगवान म्हणतात असं का टाकू दिलं मी, त्याचं कारण आहे. कारण भगवान म्हणतात आता मला एकाचा नाश करायचा आहे, एकाचा वध करायचा आहे. आणि तो मला आता असा मांडीवर बसून करायचा नाही, मला आकाशात जाऊन वध करायचा आहे. मला एकाचा जो वध करायचा आहे तो आकाशात करायचा आहे. तो जो आकाशात करायचा आहे तो तृणासुराचा वध करायचा आहे, तृणावर्ताचा वध करायचा आहे. तो जो तृणासुराचा वध करायचा आहे तो मला आता उचलून घेऊन जाणार आहे. आणि मग उचलून घेऊन जाणार असेल आणि जर मी यशोदेच्या मांडीवर थांबलो, ऐका भगवंताचं बोलणं, आणि मला यशोदेसहित त्या तृणासुरानं जर उचललं, यशोदेसहित उचलल्यानंतर मी तृणासुराच्या तावडीमध्ये मी आणि माझी आई दोघं जर मिळून असलो तर यशोदेचा संपर्क मला असल्यामुळे यशोदेच्या अंतःकरणात असलेली दया माझ्या अंतःकरणात निर्माण होईल आणि मी दयावान होईल आणि त्याने करून तृणासुराला मला मारता येणार नाही. असं होऊ नये, मग यशोदेला सोडून गेलं पाहिजे. दया आपल्या अंतःकरणात उत्पन्न होऊ द्यायची नाही ना, तर मग यशोदेला सोडलं पाहिजे. यशोदेच्या जवळ असलं की मला दया येणार आहे. यशोदेचा जेवढा संपर्क आहे तेवढी मला दया येणार आहे. मग यशोदेला सोडलं पाहिजे. यशोदेला सोडायचं असेल तर मी जड झालो पाहिजे. जड इतकं झालं पाहिजे की यशोदेला ओझं झालं पाहिजे. ओझं इतकं झालं पाहिजे की यशोदेने मला टाकून दिलं पाहिजे. भगवंतांनी ती एक लीला केली. यशोदेने टाकून दिलं. भगवान परमात्मा असे जमिनीवर पडलेले होते. यशोदा आपल्या कामामध्ये मग्न झाली. मग्न झाल्यानंतर काय झालं, नामदेव यांनी फार गोड वर्णन केलं. नामदेव राय असं सांगतात, दुपारच्या वेळेला ही यशोदा मांडीवर घेऊन बसलेली असताना तृणासूर तिथं आला. कुणी पाठवला? कंसे पाठविला तेव्हा तृणावर्त धुळेने समस्त व्यापी येले. तृणासूर आला आणि तृणासुराने सगळीकडे वावटळ निर्माण केली. एवढी वावटळ निर्माण केली की सगळीकडे धूळ आणि धूळ, याच्याशिवाय दुसरं काही गोकुळामध्ये राहिलं नाही. सगळ्या गोपाळांच्या गोपिकांच्या डोळ्यामध्ये धूळ चालली, तोंडामध्ये धूळ चालली. काय नेमकं गोकुळात झालंय हे कळेना. सगळेजण एकमेकाकडे बघायला लागले, परंतु बघण्या इतकंही कोण समोर दिसेना. इतकी वावटळ तयार झाली, इतका धूळ सगळीकडे तयार झाली. कंसे पाठविला तेव्हा तृणावर्त धुळीने समस्त व्यापिले. दुष्टबुद्धी तेव्हा उचली देवासी धरी येली त्यासी कंठे देवे. त्या दुष्टबुद्धी असलेल्या तृणावर्ताने सगळीकडे वावटळ निर्माण केली आणि त्या वावटळीमध्ये बरोबर बाळकृष्णाच्या जवळ तो तृणावर्त गेला आणि तृणावर्ताने त्या बाळकृष्णाला उचललं. तृणाव्रत म्हणजे तृणासूर नावाचा जो असुर आहे त्यांनी त्या बाळकृष्णाला उचललं. बाळकृष्णाला असं उचलल्याबरोबर बाळकृष्णाने काय केलं, नामदेवराय फार गोड वर्णन करतात. दुष्टबुद्धी तेव्हा उचली देवासी. दुष्टबुद्धी म्हणजे कोण? तृणासूर.
दुष्टबुद्धी तेव्हा उचलली देवाशी. दुष्टबुद्धी असलेल्या तृणासुराने देवाला उचलल्याबरोबर धरियेली त्यासी कंठे देवे. देवानी काय केलं, असं मिठी मारली. देवानी मिठी मारल्याबरोबर त्या तृणासुरांनी बघितलं आणि त्यांनी विचारले, मिठी काय मारतो? भगवंतांनी सांगितलं, माझा नियम आहे, जी उचलल त्याला मिठी मारायची, आपला नियम आहे. मला काय माहिती म्हणजे तो कशाला उचललंय काय. त्यानं मिठी का मारली म्हणून तो तृणासूर त्याच्याकडे बघायला लागला. मी उचललंय याला आणि याला काही भीती वाटत नाही, मिठी मारली. भगवान म्हटले, आपला नियम आहे, कोणीही उचलू, आपण फक्त त्याला मिठी मारायची. नामदेवराय गोड वर्णन करतात, धरियेली त्यासी कंठे देवे. देवानी काय केलं, त्याच्या कंठाला म्हणजे त्याच्या अशा गळ्याला मिठी मारली. यशोदा पाहत न दिसे कृष्ण. इतकी वावटळ तयार झालेली होती, इतकी धूळ तयार झालेली होती. यशोदेने ओझं झालं म्हणून कृष्णाला खाली टाकलेलं, तृणासुराने भगवंताला असं वावटळीमध्ये उचललेलं आणि इतकी धूळ झालेली असल्यामुळे यशोदा इकडं तिकडं धुळीमध्ये, तिलाही काही दिसत नव्हतं, डोळ्यामध्ये धूळ गेलेली होती. थोडं इकडं तिकडं किंचितशे डोळे उघडून बघायला लागली, इकडं तिकडं बघताना. परंतु यशोदेच्या मनाची इतकी घालमेल झाली, यशोदा पाहत न दिसे कृष्ण. कृष्ण कुठंच दिसेना, इकडं तिकडं बघायला लागली, कृष्ण कुठं दिसेना. मग मात्र ऊर बडवून शोक करी. यशोदा मोठ्याने ओरडायला लागली, अरे कृष्ण, ऊर बडवून शोक करी. ऊर बडवायला लागली, मोठमोठीने रडायला लागली, हाका मारायला लागली, कृष्णा कृष्णा म्हणून हाका मारायला लागली. भगवान ऐकत होते. भगवान म्हटले, येतो, थांब जरा, गडबड करू नको उगं. मला माहीत होतं हे असं होणार आहे म्हणून तुला खाली ठेवलं आणि ह्याच्याबरोबर गेलोय वर. हे माहीत होतं, कारण हिच्या मनात फार मोठी दया आहे ना. हिला घेऊन गेलो असतो तर हिनं याला मारूच दिलं नसतं म्हटले. पण यशोदा मात्र भोळ्या भावड्या स्वभावाने मोठ्याने हाक मारायला लागली, ऊर बडवायला लागली. गवळणीचा मेळा मिळाला समजतं. नामदेवराय वर्णन करतात, तेवढ्यामध्ये सगळ्या गवळणी, की ज्या गवळणींच्या सगळ्या डोळ्यामध्ये धूळ गेलेल्या, त्या सगळ्या गवळणी कशा तरी एकमेकाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या. गवळणीचा मेळा मिळाला समजतं. कोणी कृष्णनाथा नेलास आहे. आणि त्या सगळ्या गवळणीकडे बघून यशोदा म्हणायला लागली, का ग, तुम्ही बघितला का कृष्णाला? तुम्ही पाहिलं का कृष्णाला? न लगे घरदार बुडाला संसार, दावा गे श्रीधर ताने मज. अगे मला आता कोणतं घरदार मला आवडत नाही, मला संसार आवडत नाही, मला फक्त कृष्ण आणि कृष्ण मला पाहिजे. कुणीतरी माझा कृष्ण दाखवा, कुणीतरी माझ्या कृष्णाला माझ्याशी भेट घालून द्या ना. सगळ्या गवळणीच्या जवळ हात जोडून यशोदा ओरडायला लागली, हाका मारायला लागली. ठावे असते ऐसे बांधते पोटाशी. यशोदेला आत्ता कळालं. यशोदा म्हणायला लागली, बरोबर आहे, माझीच चूक झाली. ओझं झालं म्हणून मी काय केलं, खाली टाकलं. मला जर माहीत असलं की अशा पद्धतीने कुणीतरी त्याला उचलून नेत आहे तर मी इतकं पोटाला त्याला बांधून ठेवलं असतं की बाहेर सोडलंच नसतं. म्हटले, ठावे मज अससी तवे बांधीशी पोटाशी, कोठे गुंतलाशी बाळा माझ्या, म्हणून हाका मारायला लागली. धावा गे पहागे लेकरू, शोक अनिवारू करीत असे. सगळ्या यशोदा सगळ्या गवळणीला म्हणायला लागली, धावा, तुम्ही धावा, इकडं बघा, तिकडल्या गल्लीत बघा, इकडल्या गल्लीमध्ये पहा. तुझ्या घरी आलाय का ग? कोणातरी गवळणीच्या जवळ जावं. यशोदेने तिला विचारव, तू घेऊन गेली का ग? तिनं सांगायचं, नाही ग. नाही, तूच जास्त त्याच्या गालाला हात लावत होती, मी बघत होते. तू नेलं का? नाही. तू नेलं का? नाही. शोक अनिवार करीत असे, शिनल्या भागल्या येतो तुझ्या दारा. नाही, मी सहज तुला विचारलं, कारण काय, शिनल्या भागल्या येतो तुझ्या दारा. मुख हे उदारा दावी कृष्णा, सोडू पाहे प्राण यशोदा सुंदरी, हंबरडा फोडी कृष्णा लागी. नामदेवराय वर्णन करायला लागले, यशोदेने हंबरडा मांडला. गाय जशी हंबरते तशी यशोदा हंबरायला लागली आणि मोठ्याने हाका मारायला लागली, कृष्णा कृष्णा म्हणून हाका मारायला लागली. भगवान हे ऐकत होते. इकडं भगवान याच्याबरोबर वरती गेलेले जे होते ना, भगवंतांनी याच्या गळ्याला मिठी मारली होती तृणासुराच्या. आणि गळ्याला मिठी मारल्यानंतर भगवंतांनी एकदम काय झालं, जरा थोडंसं आपलं स्वतःचं जे ओझं आहे ते ओझं जास्तच केलं. इतकं ओझं वाटायला लागलं तृणासुराला की तृणासुराला वाटायला लागलं याला कुठून दुष्टबुद्धी सुचलीने याला उचललं. इतकं ओझं वाटायला लागलं. तो तृणासुर म्हणायला लागला, आता सोड. भगवान म्हणायला लागले, आता सोडत नाही. भगवंतांनी पुतनेसारखाच नियम घालून घेतला, एकदा धरलं की त्याला मुक्ती दिल्याशिवाय सोडायचं नाही. भगवंतानी काय केलं, चिरोडी नरडी गतप्राण केला, भूमिसी पडिला दैत्य तेव्हा. त्याची जी नरडी आहे त्याचा गळा दाबला, गतप्राण केला. भूमिसी पडिला दैत्य तेव्हा तो भूमीवर पडला. कुठं पडला? एका पाषाणावर पडला असं वर्णन केलंय. भागवतांनी याचा एक भाव काढलाय. तृणासूर नावाचा असुर एका पाषाणावर पडला. का पाषाणावर पडला? तिथंच गेल्यानंतर तो मुक्त किंवा तो मेला. त्या पाषाणावर पडून का मेला याचं वर्णन करताना असं सांगितलंय, गळ्यामध्ये जेव्हा कृष्ण होता ना तेव्हा त्या तृणासुराच्या मनात भाव असा यायचा की जणू काही माझ्या गळ्यात एक दगडच बांधलाय.
असं वाटायचं त्याला. आणि दगड बांधलाय असा भाव मरणाच्या वेळेला निर्माण झाल्यामुळे तो तृणासूरसुद्धा दगडरूपच झाला असं वर्णन केलं जातं. आजही गोकुळामध्ये तो दगड दाखवला जातो, कारण मरताना जे आपल्या मनामध्ये येतं तेच होतं आपल्याकडे सांगितलं जातं. मरणामध्ये जे आपल्या शेवटी आपल्या मुखामध्ये येणार आहे, अंतःकरणात येणार आहे, तेच आपल्याकडे होतं असं सांग. अंतकालेच मामेव स्मरण वक्त्वा कलेवरम ये प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. हा आपल्याला गीता स्पष्ट सांगते ना, नामा म्हणे वरी खेळीत गोविंद. भगवंतानी त्याला पाडलं, तो खाली मेला आणि भगवान त्याच्यावर तृणासुरावर बसले आणि काय झालं, नामा म्हणे वरी खेळत गोविंद. भगवान असे खेळायला लागले, त्याच्यावर वरती बसून खेळायला लागले. पाहोनी आनंद सकळाशी, सगळ्याला आनंद झाला, एकदम डोळे भरून आले. काही का असेना, बाळकृष्ण जिवंत आहे, यशोदेला आनंद झाला, सगळ्या गोपिकांना आनंद झाला. धावत धावत सगळ्या गोपिका जवळ आल्या, त्या बाळकृष्णाला घेतलं. तृणासुराला भगवंतांनी मारलंय, पुतनेला मारलं, महाबळ भटाची फजिती केली, षटकासुराचा नाश केला, तृणासुराचा नाश केला. हा तृणासुर आहे तरी कोण? भागवतांनी वर्णन असं केलं आहे, पूर्वीच्या काळामध्ये पांडू देशामध्ये सहस्त्राक्षक नावाचा एक राजा होता आणि तो राजा नर्मदा नदीवर आपल्या हजारो स्त्रियांच्या बरोबर स्नान करत असताना समोरून दुर्वास ऋषी आलेले असताना सुद्धा त्यांनी त्याच्यातून बाजूला येऊन त्यांना नमस्कार केला नाही. ते केलेलं पाप दुर्वास ऋषींनी त्याला शाप दिला की तुला असुर व्हावं लागेल. शेवटी त्याच राजाने सांगितलं की मला असुर योनी प्राप्त होणार, बरोबर आहे, पण याच्यातून मुक्ती कधी होईल? दुर्वासांनी सांगितलं कृष्ण अवतारामध्ये भगवान येतील आणि तुझा जो तृणासुर नावाचा जन्म आहे त्याच्यातून तुला मुक्त करतील. तो तृणासुराला भगवंतांनी मुक्त केलं. सगळ्या गोपिका बघायला लागल्या, भगवंताकडे पाहायला लागल्या, धावत आल्या, बाळकृष्णाला उचललं आणि मग त्या बाळकृष्णाला उचलून कोणी डोक्यावरून हात फिरवत आहे, तुला इथं लागलं का तिथं लागलं का बघायला लागले. भगवान म्हणायला लागले आता मला कुठं लागतंय, त्याला किती किती लागले ते बघा, मला काय बघत राहता. आणि मग त्याच्याकडे बघायला लागला, कोणी डोक्यावरून हात फिरावं, कोणी काय, कोणी दृष्ट काढावी, कोणी वेगवेगळ्या पद्धतीचे जे रक्षेचे मंत्र असतात ते म्हणावे, काय 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 सगळे सुरू झालं. यशोदेला मात्र भीती वाटायला लागली. यशोदेने विचार केला काय हे नेमकं झालंय मला कळे ना. यशोदेने नंदबाबाला एकांतात बसल्यानंतर थोडंसं विचारलं, नेमकं झालंय काय हे तरी बघा. म्हटले का? हो, आपल्यावर एवढी संकट काय यायला लागली, बरं आपल्याच घरामध्ये यायला लागली, असं का व्हावं? बरं त्या कंस सगळ्या असुरांना पाठवायला लागलाय, बरोबर आहे, पण आपल्याच घरावर ही संकट का पाठवायला लागला? तो इथंच त्याचा शत्रू आहे असं म्हणत असेल तर श्रावण वद्य अष्टमीला आपल्या गोकुळामध्ये 11 घरी मुलं जन्माला आलेली असताना आपल्याच घरावर एवढी संकट का? श्रावण वद्य अष्टमीचाच विषय आहे ना. मग त्या दिवशी जर इतक्या सगळ्या घरामध्ये इतकी मुलं जन्माला आलेली असताना सुद्धा आपल्याच घरावर एवढी संकट का यावी? काहीतरी नक्की काहीतरी घोटाळा होतंय, आपण काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. मग काय करावं? नंदबाबांनी सुद्धा विचार केला, आपण बसलं पाहिजे, उपाय याच्यावर शोधला पाहिजे. नंदबाबांनी विचार केला, हरकत नाही, आपण पुन्हा एकदा गर्गाचार्यांना बोलूया, गर्गाचार्यांना बोलवायचं ठरवलं. गर्गाचार्यांनी सांगितलं काही हरकत नाही, येतो म्हणले, पण एकादशी दिवशी येतो. आज कशाला येऊ म्हटले, उद्या एकादशी आहे तर उद्या येतो आणि याचं काय आहे ते भविष्य सांगतो. 2 मिनटं ऐका. उद्या एकादशी आहे, आपल्याला सगळ्याला माहीत आहे, श्रावण शुद्ध एकादशी. आपण आपली प्रवचनाची उद्याची वेळ मात्र बदलत असतो. ती प्रवचनाची वेळ उद्याची सकाळी असेल, कारण एकादशी असल्यामुळे महिनावारी आहे आणि मला पंढरपूरला जावं लागतं. नियमाची वारी असल्यामुळे प्रत्येक महिन्याला मला घरी थांबावंच लागतं. म्हणून आपण 5-6 वर्षापासून थोडा बदल करतो आहे. उद्याचं प्रवचन सकाळी असेल 8 ते 9 या वेळेमध्ये उद्या सकाळचं प्रवचन असेल. आणि उद्या या संध्याकाळच्या वेळेला या प्रवचनाच्या ठिकाणी हरिभक्तीपरायण भगवान महाराज कुलकर्णी जे सकाळी प्रवचन करतात ते उद्याचं संध्याकाळच्या या जागेवर प्रवचन करतील. आपलं मात्र हे कृष्णचरित्राचं प्रवचन उद्या सकाळी राहील आणि मग प्रवचन करून मग मी वारीला जाईल. परवाच्या दिवशी मात्र पुन्हा आपलं आहे ते 6:30च्या वेळेला पुन्हा प्रवचनाची वेळ राहील. उद्या सकाळी सगळ्यांनी 8 वाजता, 8 म्हणजे 8, बरोबर 8 वाजता प्रवचनाला सुरुवात होईल आणि बरोबर 9 वाजता आपल्या प्रवचनाची सांगता होईल. आत्तापर्यंत 4 असुरांना कसं भगवंतांनी मारलं हे आपण ऐकलंय. आता याच्यामध्ये भगवंताच्या काही वेगळ्या लीला गर्गाचार्यांच्या सांगण्याने होतात, त्याचा विचार आपण उद्या करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.